तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मराठीतला दुसरा धडा, जो आहे श्यामचे बंधुप्रेम. त्या धड्यामध्ये आपल्याला दिला आहे, मी तुम्हाला धडा वाचून नाही दाखवणार, फक्त तुम्हाला समजावणार ह्याच्यात काय आहे. तर तुम्ही धडा वाचून काढा, मी समजावतो, ठीक आहे. तर इथे दिलंय श्याम म्हणजे आता श्याम म्हणजे साने गुरुजी. हे बघा इथं दिले खाली. आता श्याम म्हणजे साने गुरुजी. असं का बरं? असं का बरं? कारण त्यांची आई त्यांना लहानपणी, जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांना श्याम म्हणायचे. तर इथे दिलंय श्यामची आई. ह्या पुस्तकातला हा एक धडा आहे, श्यामचे बंधुप्रेम. तर इथे दिलंय साने गुरुजी जे आहेत, त्यांची मे महिन्याची सुट्टी झाल्यावर ते परत दापोलीत शिकवायला गेले आणि त्यांची शाळाही सुरू झालेली व पाऊस पडलेला. त्याचा रम्य असा सुगंध वास येत होता. नेक्स्ट पुढे. आता पुढे दिले की त्यांचा जो छोटा लहान भाऊ होता ना, तो हट्ट धरून बसलेला की मला एक कोट पाहिजे. तर त्यांची तेही परिस्थिती सांगितली की आमच्या टायमाला, इथे पुस्तकात परिस्थिती सांगितली की आमच्या टायमाला ना मफलर होता, ना जॅकेट होता, ना गरम कोट होता. तर ते असं करून सांगितलं आणि त्यांच्या लहान भावाच्या आईने त्याला सांगितलं की आता हट्ट धरू नको, जेव्हा तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग नंतर तू त्यांना माग, आता हट्ट धरू नकोस, असं त्यांची आई त्यांना सांगत आहे. तर पुढे दिलंय माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आता त्यांचा धाकटा भाऊ होता, त्यांचा सदरा फाटला होता, त्यासाठी ते बोलले की मी माझ्या भावाला एक नवीन कपडा शिवूनच घेणार, पण पैसे कुठून आणायचे. आता इथे एक शब्द आलाय, गबड्या. ह्याचा अर्थ होतो की फाटलेला जो कपडा असतो ना, म्हणजे समजा हा इथना फाटलेला आहे, तर तो एक दुसरा कपडा घेऊन इथे लावायचा आणि मग नंतर शिवून टाकायचा, त्याला बोलतात गाबड्या. आता तुम्ही खूप साऱ्या गोष्टींमध्ये पण बघितलं असेल, गरीब लोकांच्या इथे गाबड्या लागलेल्या असतात तसं. मग नंतर आता त्यांचे वडील जे आहेत ते त्यांना ना, जेव्हा पण दापोलीस यायचे तेव्हा त्यांना आणा 2 आणा देऊन जायचे आणि ते खाऊला ते द्यायचे. आणि ते काय बोलतात, ते खाऊला दिले. पण साने गुरुजींनी त्यांच्या भावाला कोट घेण्यासाठी त्याही एकही आणा न खर्च करता, पैसा न खर्च करता, त्याही ते पैसे साठवून ठेवले. आणि ते सांगितलं गणेश चतुर्थी पण पुढे अजून जवळ येत होती. गणेश चतुर्थीला 3 महिने बाकी होते. त्यांच्या आधी त्यांना सदरा शिवून घ्यायचा होता. ध्यायावर डोळे होते, रोज पैसे मोजत होतो. ते रोज पैसे मोजत असत आणि गणेश चतुर्थी पण जवळ आलेली. त्यांचे इथे 1-2 रुपये आणि 1 रुपये 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. गौरी गणपतीला सगळ्यांचे आईबाप नवीन कपडे करतात, पण काय बोलतात, त्यांच्या भावाला कपडे शिवणारा कोण आहे, तर त्याही निश्चय करून घेतला की त्यांच्या भावाला ते सदरा शिवून घेणारच. तर शिवून देईन. तर पुढे दिलंय, मी शिंपल्याकडे माझ्या भावाच्या वयाच्या, म्हणजे त्यांच्या भावाच्या वयाच्या एका मुलाला घेऊन गेले आणि
त्यांच्या मित्राचा मुलगा होता. नाही थांबा, इथे दिलंय, सॉरी माफ करा. तर त्यांच्या भावाच्या एवढा एक मुलगा होता, त्याला घेऊन गेले आणि त्याला त्यांचा वयाचं हे दाखवला, त्यांचा माप किती आहे. आणि मग नंतर ते सदरा कोट शिवायला घेतला. मी घरी जाण्यास निघालो, म्हणजे ते घरी जाण्याला निघाले तेव्हा तेव्हा ज्यांचे त्या मुलाचे भाऊ किंवा पप्पा होते त्यांनी त्याला सांगितलं की आता एवढा पावसाचं कुठे जातोयस तू, आता एवढं पावसाचं नको जाऊ. तर तेही त्यांचं न ऐकता ते काय बोलतात पळत गेले आणि जाता जाता त्यांच्या पायाला एक न्हाणेटी उडी मारून गेली. आता न्हाणेटी म्हणजे एक सापाचा प्रकार जो उड्या मारून जातो, त्याचा हिरवा रंग असतो. तर हा मित्रांनो ऐका, इथे ना पाठी एक शब्द असेल पंचमहाभूत. तर पंचमहाभूतान थांबा, हां आता ह्याच्यामध्ये असतात धरती, अग्नी, पृथ्वी, जल आणि वायू. हे पाच असतात पंचमहाभूत. आता पाठी किंवा पुढे दिला असेल बघा, ठीक आहे. आता मग तेही सांगितलेलं न्हाणेटीपर्यंत होतो आपण. त्यांच्या पायावरनं एक न्हाणेटी उड्या मारून गेली, तेही सांभाळून कसं तरी निघाले. आणि जसा नाल्यांप्रमाणे माही हृदय भरून जात होते, म्हणजे त्यांच्या पण जसे नाळ्या नदी असे वाहून जातात ना, तसेच त्यांचे मन हे खूप म्हणजे उत्सुक होते ते त्यांच्या भावाला सदरा द्यायला, कोट द्यायला सॉरी. आणि शेवटी ते एकदा घरी आलेच, पोचलेच ते घरी शेवटी. आणि मग नंतर तेही जोरात हाक मारली, आई. मग नंतर दिलंय अण्णा आला. आणि त्यांचे वडील जे होते ते काय करत होते, संध्या करत होते. आता संध्या म्हणजे काय, संध्या म्हणजे पूजा करणे. इथे दिलंय अण्णा आला, आई अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले, दोघे लहान भाऊ भेटले. आता इथे दिले दोन्ही लहान भाऊ भेटले. शेवटी ते दोन्ही लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास, सारा भिजलास ना, आई त्याची विचारू लागली की एवढा पावसाचा का आलास तू, नंतरही येऊ शकला असतास, एवढा भिजलास ना तू. सोड घरच्या पोहऱ्याला पाणी नव्हते का रे, वडिलांनी विचारलं. हो, परंतु मी आलो कसा तरी. तर इथे श्याम जे होते त्यांनी सांगितलं ते आले कसे तरी. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. आता वडील म्हणाले की ते ज्या रस्त्याने येत होते ना श्याम, त्या रस्त्याने एक बाई वाहून गेली. मी आंघोळीलाच गेलो, ते आंघोळीला गेले. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे
आता दिले की तेही श्यामचे जे भाऊ होते धाकटा भाऊ त्याला तेही कोट दिले आणि ते आंघोळीला गेले. त्यांचे धाकटे भाऊ बोलले काहीतरी सापडलं, त्यात कोट सापडला. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होतं. तेही सांगितले की ते कोट नव्हतं, त्यांचं एक हृदय होतं. त्यांच्यासाठी हृदय होतं, कारण ते एवढं म्हणजे धावून पळून आणले त्या कोट. तर म्हणजे काय आलं, त्याही त्यांच्या धाकट्या भावाला कोट दिला आणि त्यांचा धाकटा भाऊ बोलला हे कोट नक्कीच बाबांचे नसणार, कारण हे खूप छोटा कोट आहे. तर त्याची आई म्हणाली, श्याम हा कोणाचा कोट? मोरू जोश्यांकडे का रे द्यावलास आहे? कपाटातल्या मुक्याने पाठवलेला आहे असेल, वडील म्हणाले. म्हणजे त्याच्या वडील म्हणाले कपाटाच्या मुखातून पाठविला असेल. मग श्याम म्हणतात नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे. मी म्हटलं, म्हणजे श्याम म्हटले, पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज ओढलेस का? फिचे दवडिलेस? आता एक सेकंड गाईस, मित्रांनो थांबा. हां, फिचे दवडिलेस. वडिलांनी म्हणाले चोरी विरी नाही केलीस ना तुम्ही? म्हणजे काय चोरी केलीस की कर्ज काढलेस आणि हा कोट शिवून आणलास? तर श्याम म्हणतात कोणाच्या पैशांना हात तर नाही लावलास ना? आई कातर स्वरात विचारते. आई अशी थोडी नर्वस टाईप विचारते की कोणाच्या पाकिटांना हात नाही लावलास ना? पैशांना हात नाही लावलास म्हणजे चोरी बिरी नाही केलीस ना? आई मी कर्ज काढले नाही, चोरले नाही, फिचलेहीच नाही. मी म्हटले, श्याम म्हटले. मग उधार किशोरून आले? म्हणजे त्याचे बाबा बोलतात की उधार कुठून म्हणजे एवढे पैसे आले कुठून? तर ते श्याम म्हणतं की तेही त्यांच्या वडिलांनी जे आणि 2 आणे दिलेले त्यांना ते साठवून हा सदरा शिवून घेतला. तर त्यांचा धाकटा भाऊ खूप आनंदित होतो आणि तेही खूप आनंदी होतात. श्याम, त्यांची आई खूप आनंदित होते. सगळे म्हणजे आनंदित असतात. आणि नंतर पुढे दिले, मी सांगितलेले ना हिक्कत ऐकून आईला गहिवर आला. आईंना खूप काय बोलतात प्राऊड फील झाला त्यांच्याबद्दल. तर असे खूप सारे म्हणजे हा धडा आता तुम्हाला कळलेला आहे. वाचून काढाल तर पूर्ण नीट कळेल. तर आपला हा धडा झालेला आहे. पुढे भेटूया. आजसाठी टाटा, बाय बाय.